रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात खाडीपट्ट्यातील महिलांनी संताप व्यक्त करत जोरदार मोर्चा काढला। संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतरही त्यांनी अद्याप पदभार न सोडल्याचा आरोप करत महिलांनी आंदोलन छेडले। बदली आदेश असूनही शासकीय निवासस्थान रिकामे न करता पदावर कायम राहिल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत ड्युटी दरम्यान ग्रामीण भागातील रुग्णांकडून अनधिकृत पैशांची मागणी केल्याचा आरोप केला। तसेच रुग्णांशी उद्धट वर्तन, वेळेवर उपस्थित न राहणे आणि आरोग्य सेवेतील अनियमितता यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे महिलांनी सांगितले। दरम्यान मोर्चाच्या वेळी संबंधित डॉक्टर अनुपस्थित असल्याने महिलांचा संताप अधिकच वाढला। बदली झालेल्या डॉक्टरांनी तात्काळ पदभार सोडावा, शासकीय निवासस्थान रिकामे करावे आणि नव्याने नियुक्त डॉक्टरांनी तत्काळ रुजू व्हावे अशी मागणी करण्यात आली। तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या आंदोलनात पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे तसेच समीक्षा महादे तसेच अंकिता शिगवण आणि सौ पालकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या। आम्ही आज या कोरेगाव पीएससी मध्ये आज जवळजवळ 2 वर्ष अगदी अक्षरशः त्या डॉक्टरांजवळ वेगवेगळे ते गैरव्यवहार पेशंटजवळ करतात, त्यांच्याजवळ अगदी उद्धटपणे वागतात। त्यासाठी आम्ही अक्षरशः 2 वर्ष तरी त्यांच्या पाठी लागून त्यांना असे व्यवहार करू नका, हे तुम्ही चुकीचं करताय, पेशंटकडून पैसे घेताय, हे पण चुकीचं करताय, हे एवढे बोलून सुद्धा ह्या डॉक्टरांनी अक्षरशः आम्हाला धुडकावून ते आमच्याबरोबर सुद्धा ते अगदी अक्षरशः उद्धटपणे बोलून आम्हाला तिथून 2-3 वेळा तरी त्यांनी परत पाठवली नाही। हा आमचा शेवटचा प्रयत्न आहे की जेणेकरून आमच्या ह्या हॉस्पिटलमध्ये आता ते बदली झालेत, पण ह्याच्या पुढे येणारे जे डॉक्टर असतील ते त्यांनी असे व्यवहार करू नयेत। आता ह्या खाडीपट्ट्यात अक्षरशः 23 गावं आहेत, त्याच्यामध्ये बहुतेक लोक ही ग्रामीण विभागातली आहेत। त्यांची गैरसोय करू नये, येणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्याकडून पैसे घेऊ नयेत, त्यांना चांगली सेवा द्यावी, हाच आमचा प्रयत्न असेल। आणि जर तसं नाही घडलं, आता सुर्वे साहेब, अंकिता मॅडम त्या तर बोलल्याच, त्याचबरोबर आमच्या ह्या सगळ्या खारीगावच्या असतील, इतर सुद्धा महिला आमच्या सोबतच असतात। हे जर नाही घडलं, येणाऱ्या डॉक्टरांनी अशी सेवा नाही दिली तर याच्या पुढे सुद्धा आम्ही मग पुढे जाऊन सुद्धा याचा विचार करू। आणि नामदार योगेश दादा साहेब आहेत, त्यांना सुद्धा माझं एवढंच सांगणं आहे की यामध्ये तुम्ही जातीने लक्ष घालावं आणि आमच्या ह्या खाडीपट्ट्याला न्याय मिळवून द्यावा, एवढंच। आज आम्ही कोरेगाव जो आमचं आरोग्य केंद्र आहे, पुन्हा हा आमचा जो खाडीपट्टा आहे त्यातला हा एकच आमचे आरोग्य केंद्र आहे। आज सर्व ह्या महिलांची एक मोर्चाच समजा तुम्ही, आणि वारंवार ह्याची तक्रार ह्या आमच्या महिला ज्या आहेत भगिनी अगदी वरपर्यंत त्यांच्याने जेवढं त्यांचे अधिकारी ह्या संबंधित रुग्णालयाचे जे पण अधिकारी होते, त्यांच्याशी संबंधित जे अधिकारी होते त्यांच्यापर्यंत ह्यांनी आपल्या ज्या काही तक्रारी असायच्या ते पोहोचवल्यात की इथं चांगला उपचार दिला जात नाही, इथं औषधं पूर्तता नसते, आणि असले तरी त्याचे पैसे घेतले जायचे, कुठला फॉर्म भरायचा तर त्याचे पैसे घ्यायचे, किंवा कुठलं स्लाईन लावायचं तर त्याचे पैसे घ्यायचे, असे वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाचा इकडे दुर्लक्ष होतं आजपर्यंत। परंतु आता नव्याने आमची इथं बॉडी झाल्यामुळं आम्ही गांभीर्याने इथं लक्ष देऊन आहोत। तर माझी सन्मान्य राज्यमंत्री योगेशदादा कदम आणि आमच्या जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय अण्णाजी कदम साहेबांची विनंती आहे की आपण तवडीत ह्या केंद्रामध्ये लक्ष घालून, इथं डॉक्टरची बदली झालेली आहे, आता कळलं की डॉक्टराची इथून बदली झालेली आहे, 15 दिवस झाले, परंतु ते डॉक्टर इथून ती जागा सोडण्याला मानत नाही, किंवा त्यांचे जे क्वार्टर्स आहेत ते पण सोडायला इथं मानत नाही, आणि आडेरावीची भाषा वेळोवेळी ह्या महिलांसोबत ते करत असतात किंवा रुग्णांसोबत करत असतात। तर तवडीत संबंधित अधिकारी जे पण कोण आहेत आमच्या आरोग्य केंद्राचे वरच्या लेवलपर्यंत, त्यांची सुद्धा विनंती आहे की गांभीर्याने इथं लक्ष घालून आमच्या जो आरोग्य केंद्र आहे कोरेगावचा, तिथं प्रथम चांगला डॉक्टर, इथं आज महिला डॉक्टर आहे टेम्पररी, त्यांची सिक्युरिटी नाही आहे,
त्यांच्या सिक्युरिटीचा पण इथं प्रश्न आहे. तर इथं एक सिक्युरिटी असिस्टंट डॉक्टर असलं पाहिजे आणि नर्सेस सुद्धा इथं असले पाहिजे. इथं कोण अवेलेबल नाही. ती एकटी बिचारी महिला डॉक्टर तिथं आहे. रात्रीची वेळ ती इथं राहते, पण तिला इथं कुठली सिक्युरिटी नाही आहे. तेव्हा इथं गंभीर्याने इथं लक्ष दिलं पाहिजे अधिकाऱ्यांनी आणि आपले राज्यमंत्री नामदार योगीदादा कदम यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की असा विषय हा चालला आहे. ह्याचा आता काय आहे तुम्ही पाठपुरावा करते जाऊन, तर हा लवकरात लवकर हा प्रश्न सुटला पाहिजे. अत्यंत गरजेचा आहे. जवळजवळ खाडीपाट्यामध्ये 23 गाव आहेत आणि 23 गावचं हे आरोग्य केंद्र आमची कोरेगाव PSC. तर या PSC मध्ये आम्ही हॉस्पिटलमधून जी लोक सेवा घेतात, तर आम्ही उमेद अभियानाच्या माध्यमातून किंवा लोकसेवेच्या माध्यमातून जेव्हा लोकांना हॉस्पिटलविषयी विचारतो, तेव्हा गरीब किंवा गरजू लोक असे म्हणतात की हॉस्पिटलमध्ये पैसे घेतले जातात. तर पालकर मॅडम मला सतत म्हणायच्या की आपण ह्या विषयावर थोडंसं बोललं पाहिजे, डॉक्टरांची चौकशी केली पाहिजे. आणि ह्या विषयाशी आमचं जवळजवळ आज 9-10 महिने या विषयात गेले. आमदार आपले मंत्री योगीदादा कदम साहेब ह्यांना पण निवेदन दिलेलं आहे. आपले जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेबांशी पण ह्या तक्रार झालेल्या आहेत. आणि ह्या हॉस्पिटलचे जिल्हाधिकारी TOC साहेब त्यांना पण ह्या विषयाचं निवेदन दिलेलं आहे. तालुक्याचे DOC असतील त्यांना पण ह्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. तरी वारंवार देऊन सुद्धा या हॉस्पिटलमध्ये काही सुधारणा होत नाहीत. तरी कृपया मंत्री योगेशदादा कदम यांना आमची विनंती आहे की ह्या हॉस्पिटलला चांगले डॉक्टर यावेत. आणि या डॉक्टरांची 15 दिवस झाले बदली झालेले, तरी अजूनही इथून त्यांची जागा सोडत नाही. तरी त्यांनी इथून जावं आणि आम्हाला एक चांगले डॉक्टर इथे मिळावेत. लोकांची सेवा चांगल्या रीतीने व्हावी एवढीच आमची विनंती आहे. धन्यवाद.